तर नमस्कार सर्वांना, कसे आहेत तुम्ही? सगळेजण बरे आहेत ना? तर चांगलेच असताना तुम्ही. आणि बघा, हे आपण पेपर कटिंग केले 32 साईजची, पेपरवरती माप टाकून घेतले आणि हे आपण पेपरवरती वाढवून घेणार आहेत दुसऱ्या पेपरवरती. तर हे जसं आहे तसं आखून घेतले आणि बघा 32 साईजचं आहे. आणि वरच्या जे बाजूला टोकाला असतं मुंढाला आणि कटोरीला जोडायचं तिथं आपण अर्धा इंच वाढवून घेतले आणि खाली जे असतं टोकाला ते पाऊण इंच घेतले आणि अर्धा आणि पाऊण एकत्र केले. त्याच्यानंतर इथं लुकूकची साईड आहे तिथं 1.5 इंच घेतले आणि ते वरती जे आहे आपलं कटोरीचा आकार तिथून त्या 1.5 इंचाला जॉईंट केले. त्याच्यानंतर बघा इथं खाली पाऊण इंचाच्या खाली आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे आणि त्याला मध्य केलं आहे. ह्या पाऊण इंच जे आहे ते अर्धा इंच त्याला आणि त्या 1.5 इंचाला मध्य करून त्याचं खाली पाऊण इंच घेतलं आहे आणि 1.5 इंच आहे ते पाऊण इंच आहे त्याला जॉईंट केलं टक्सच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला पण जॉईंट करून घेतले. तिथं मध्यवर्ती टक्स येतं तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजावून सांगितलं जाईल. आणि ह्या बाजू बघा कसं आखून घेतले, पूर्णपणे आखून घेतले, व्यवस्थित आखून घेतलेले. पाऊण घेतले ते कंपल्सरी पाऊणच घ्यायचं नाही तर ते कटोरीच्या साईजवर असते. ही छोटी कटोरी आपली 32 साईजची, त्याच्यामुळे ह्याला फक्त पाऊण घेतले. मोठी असेल तर तिथं 1.5 घ्यायचं, 1 घ्यायचं, पावणे 1 घ्यायचं, 1.15 घ्यायचं, जास्तीत जास्त 2पर्यंत घ्यायचं. शेवटची कटोरी हाय कटोरी जी मोठी असते त्याला. तर बघा अशा पद्धतीने मी आखून घेतले. तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि परफेक्ट माप आहे हे, तुम्हाला आवडेलच. आणि हे 32 साईजला तुम्ही ट्राय करून बघा अशा पद्धतीनं, नक्कीच तुम्हाला परफेक्ट बसेल माप. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त फॉलो करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर बघा एकदा ट्राय करून बघा. बाय.